बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यांमध्ये मतदान तर 14 नोव्हेंबरला निकाल। केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत घोषणा। महाराष्ट्रातही कोल्ड्रिंक सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमधील 14 मुलांचा नागपुरात मृत्यू। मुलांना औषध लिहून देणाऱ्या डॉक्टरला अटक। मध्य प्रदेश सरकारकडून चौकशीसाठी एसआयटी गठीत। प्रांजल खेवलकर प्रकरणात पुणे पोलिसांकडून रोहिणी खडसेंची 1.5 तास चौकशी। खेवलकरांकडून कधी अंमली पदार्थांचं सेवन नाही, रोहिणी खडसेंचा जबाब। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 द्या आणि कर्जमाफी करा। उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींकडे मागणी। 8 तारखेच्या मुंबई दौऱ्यात थातुरमातुर घोषणा करून जाऊ नका, ठाकरेंची टीका। सरन्यायाधीश भूषण गवईंजवळ येऊन वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळीच वकिलाला रोखलं। ताब्यात घेतलेल्या वकिलाला दिल्ली पोलिसांनी सोडून दिलं। अजित पवार यांच्याविषयी मोठे षडयंत्र सुरू। भुजबळ आणि परळीच्या गँगकडून पवारांचं कुटुंब संपवण्याचा घाट। जरांगेंचा आरोप तर परळीच्या टोळीला वडेट्टीवार नावाचा नवा भिडू भेटलाय, जरांगेंची टीका। मी काय कोणीच अजित पवार यांना संपवू शकत नाही, जरांगेंच्या आरोपांवर छगन भुजबळ यांचं प्रत्युत्तर। छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। सह्याद्री अतिथीगृहावर भुजबळांची फडणवीसांशी चर्चा। नारायण राणेंकडून सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। सीएमकडे राजन तेलींच्या विरोधात तक्रार केल्याची माहिती। नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतल्या कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार, तेलींचा आरोप। राज आणि उद्धव ठाकरेंमध्ये 5 पालिकांवर एकमत। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा महापौर होणार। संजय राऊतांकडून मुंबई महापालिकेत ठाकरे बंधू एकत्र लढण्याचे संकेत। मुंबईचा महापौर हा मराठी तसंच महायुतीचाच होणार। संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर भुजबळांसह नवनाथ बन यांचा दावा। पैसे घेतल्याच्या तक्रारीनंतर बावनकुळेंची नागपुरात दुय्यम निबंधक कार्यालयाला अचानक भेट। अधिकाऱ्याच्या ड्रॉवरमध्ये पैसे आढळले। कारवाई करण्याचा बावनकुळेंचा इशारा। गौतमी पाटीलला पुणे पोलिसांकडून क्लीन चिट। अपघातावेळी गौतमी पाटील गाडीमध्ये उपस्थित नव्हती। रिक्षाला धडक दिल्याप्रकरणी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल। गुंड निलेश घायवळबाबत बोलणं चंद्रकांत पाटलांनी टाळलं। प्रसारमाध्यमांच्या घायवळवरच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील आय एम सॉरी म्हणत निघून गेले। निलेश घायवळच्या कोथरूडमधल्या घरातून बंदुकीच्या गोळ्यांसह प्रकल्पासंदर्भातील फाईल जप्त। घायवळचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू। घायवळला परदेशातून आणण्यासाठी प्रयत्न। पोलिसांनी तपास करावा। जिवंत काडतुसं नाही तर जिवंत माणसंही गाडलेली सापडतील। निलेश घायवळच्या घरावरील पोलिसांच्या छाप्यानंतर दंगेकरांची टीका। पुण्यामध्ये बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून पोलिसांवर कोयत्यानं वार। बाईकला कट मारल्याच्या वादातून प्रकार घडल्याची माहिती। पापपुण्याची सगळी लक्तरं बाहेर येतील। जर कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल तर मला शिक्षा मिळावी। नरेश मस्केंच्या टीकेला मंत्री गणेश नाईकांचं प्रत्युत्तर। अहिल्यानगरसह यवतमाळ, लातूरमध्ये बंजारा समाजाचा मोर्चा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्याची मागणी। नांदेड आणि गोंदियामध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। इतर कोणत्याही जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये अशी मागणी। आदिवासी आरक्षणाच्या संरक्षणासाठी मोर्चाचं आयोजन। राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगर परिषदा यांच्या नगराध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर। धाराशिव, इगतपुरी, रामटेक, शिरूर, वाशिम ओबीसीसाठी आरक्षित। 33 नगर परिषदांमधील 17 नगर परिषदांसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर तर आतापर्यंत 68 जागा ओबीसी महिलांसाठी आरक्षित। यंदाची कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती।